अरे देशपांडेंच्या घरात कोणी राहतं का? हा वेळ हाका मारतोय खालून. सॉरी. कडक पाव आणले तुझ्यासाठी. हा खाऊन घे. काय चपलेचा अंगठा तुटला तेवढ्यात लावून घेतला. काय हो त्या पत्रिकेवाल्याशी झालं का बोलणं? करतोय का तो काही कमी? अगं गरजेचा पैसा आहे तो. तो कसला कमी करणार? त्याला बरोबर माहिती आहे. तेवढ्याच पैशामध्ये अधिक 10 पत्रिका छापून देतो म्हणालाय. तू काम कर, मुलींना जरा खायला दे आणि आतमध्ये त्या फिक्स डिपॉझिटचे रिसीट आहेत ते जरा दाखव मला. ए दीपू, हा कडक पाव चहात बुडवल्यावर नरमच होतो ना, मग अगं हा बनवतात कशाला? हे रडूबाई, तुला नको असेल ना तर मला दे, मला आवडतो. दीपू ताई प्लीज, आत्ता हो प्लीज. दीपू तू बाबांशी बोललीस का नोकरीबद्दल? मी तर तिला सांगितलंय आत्ताच बोलून टाक, विषयच संपवून टाक ना एकदाचा, टेन्शन नको. 5 स्टारचा जेवणाचा आणि लग्नाचा खर्च निव्वळ 22 लाख रुपये. मानपान वेगळा. कसं करायचं मग आता? काय आता तोच विचार करतोय. एक काम करा, आपल्या एफडी बरोबर दीपूची पण एफडी मोडून टाका. दीपूची एफडी? नोकरीला लागली ना ती आता. आत्ताची गरज भागतीये ना, बस एवढा विचार करा तुम्ही. दीपूचे दीपू काही हवंय का? कडक पाव छान होते हे सांगायला आले होते मी. दीपू तब्येत बरी आहे ना? हो. बँकेत काही कामाचा ताण वगैरे? अजिबात नाही. अरे मग अशी का दिसतेस? ते काल गप्पा मारत बसलो ना रात्री, उशीर झाला झोपायला. दुसरं काही नाही ना? दीपू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कुठलीही गोष्ट नाखुशीने किंवा मन मारून कधी करू नये. नोकरी तर अजिबात करू नये. थोडा आवरायचंय. दीपू तुझा डबा. काय झालं? काय म्हणाले बाबा? तू सांगितलंस ना नोकरी नाही करायची म्हणून. ताई मी करणार आहे नोकरी. हो. आई बाबा पैशांची जमाजमाव करतायत. मी ही नोकरी केली ना तर त्यांना थोडा हातभार लागेल. आणि आता आपल्या सगळ्यांसाठी दीदीच्या लग्नापेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. मी करेन ही नोकरी. अगं काय काय झालं दीदी? माझ्या लग्नाचं किती टेन्शन घेतलंय सगळ्यांनी. सगळ्यांना त्रास होतोय त्याच्यामुळे. दीदी अगं त्रास कसला? आणि बघ तू नको टेन्शन घेऊस. आपण करू सगळं मॅनेज. आणि इनफॅक्ट आम्ही तर तुझ्या लग्नात खूप मजा करणार आहोत. हो ना ताई? येस. आणि आता मी सुद्धा नोकरी करतेय ना, होईल पैशांची सोय. आपण आहोत ना सगळे एकत्र. रे आपल्या दीदीचं लग्न ना एकदम जोरात होणार. हो ना? येस येस येस. दादा बोल, एक काम होतं माझं तुझ्याकडे. बोल. हे बघ, हे जे कर्टन्स आहेत ना सगळे, त्यांचं काय, हे कर्टन्स सगळे आपल्या बसमध्ये लावायचे. म्हणजे खूप गरजेचं आहे रे, नाहीतर कस्टमर कंप्लेंट करतायत. ऊन येतं त्यांच्या डोळ्यावरती, त्यामुळे हे लावणं खूप खरंच गरजेचं आहे. बघ ना, बघून घे ना तू. बघ
अरे कार्तिक, प्रॉब्लेम काय लावून घे ना. हा म्हणजे लावूयात आपण. हा मंगलम ग्रुप आहे ना, त्याचं कोटेशन आलेलं आहे. 3-4 ग्रुपचं कोटेशन मी मागवलं होतं, पण सर्वात स्वस्त मंगलम ग्रुप वालेच आहेत. किती? 2.5 लाख रुपये. प्रॉब्लेम काय? अरे ते कॅश मागतायत ना. पण कसं आहे माहितीये का, जर हे कर्टन्स आपण लावले ना, हे बघ, हे कर्टन्स जर लावले ना तर इंटिरियर अजून चांगलं होईल आपलं आणि धंदा वाढेल ना. कार्तिक, बिंदास लावून घे कर्टन्स. आणि आता इथून पुढे असे छोटे छोटे डिसिजन स्वतः घेत जा. प्रत्येक वेळी मला विचारायची गरज नाही. तुझं बरोबर आहे दादा, म्हणजे थँक्यू. ते आईला नाही पटत रे. आईने मला सांगितलं की दादाची परमिशन घे आणि मगच सगळं काय ते कर. तुला प्रत्येक वेळी परमिशनची गरज नाही. आता मी सांगितलंय ना, लाव बिंदास. थँक्स दादा. दादा अजून 2-3 फोटोज आहेत, म्हणजे मला ते आवडलेले आहेत. मी तुझ्या फोनमध्ये पाठवतो, तू पण बघून घे ना. म्हणजे तू सिलेक्ट कर, मी तुझ्या फोनमध्ये पाठवतो तसे. नको, त्यापेक्षा एक काम कर ना, तू माझ्या मोबाईलवर पाठव, मी इंदिराबाईला दाखवतो. नाही तो खूप बिझी असतो ना. हा सर, गुड मॉर्निंग सर. हो, तुमचं गुड मॉर्निंग वगैरे जाऊ दे. ती रिकव्हरी डॉक्युमेंट आहे ना कालची, त्याच्यावर इंद्राजींची सही पाहिजे विटनेस म्हणून. ती घ्या आणि मगच बँकेत या. येस सर, या. हा, लवकर. मुक्ता, बस झालं आता. मला नाही माहिती मी जाणार म्हणजे नाही जायचं म्हणून. मला जायचंय, मी जाणार. किती हट्टीपणा करशील? काय 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 झालं काय? हिला तिच्या मैत्रिणीकडे जायचंय. काय म्हणतात ते? स्लीप ओव्हर साठी. आणि ती म्हणते तू तिला परवानगी दिलीस. हो, त्याचं एक मिनिट. तू बघ हे जरा. तू तिला परवानगी दिलीस का? इंद्रज. हॅलो, सत्तू हियर. इंद्राजी आहेत का? जरा काम आहे. हा, टेल सत्तू टेल. बिजी, व्हेरी बिजी. टेल सत्तू. हो, मुक्ता म्हणाली होती मला तिला मैत्रिणीकडे जायचंय. बघितलंस, मी सांगितलं ना, मी दादाकडनं परमिशन घेतलीये. हो की नाही दादू? हो, मी दादूला सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. हो ना दादू? हो. इंद्रा, लाडावून ठेवलंयस तू तिला. तुम्ही सांगितलं तिला गणितात किती मिळाले मार्क? 18 मार्क मिळाले 100 पैकी. हे काय मार्क आहेत? विचार तिला. काय काय ग मुक्ते? दादा ते पडद्यांसाठी कॅश हवी होती. हा, मी ते चेक सही करून ठेवलेत ना, त्यातला एक चेक घ्या आणि काढ बँकेतून कॅश. ओके. आणि ऐक, मी काय. अरे थांब ना तू जरा, इथे काहीतरी महत्वाचं बोलते ना मी. तू विचार आधी तिला. आई काय म्हणते मुक्ता? इंदिरा, अरे ती बँक. थांब ना जरा, बोल. दादा, पेपर अवघड होते या वेळेला. इंदिरा, अरे ते अरे तू थांब ना जरा. ठीक आहे, मी बोलतो. हॅलो. हा, तुम्ही एक काम करा, सत्तू सेंड ऍड्रेस. तुम्ही तिकडे वेटिंगला राहा. सत्तू रिसीव्ह यू. ओके थँक्यू. हा, ठीक आहे. माझ्या सगळ्या फ्रेंड्सना कमी मार्क्स मिळालेत. अगं पण त्या सगळ्या फ्रेंड्स माझी बहीण नाहीयेत ना. तू बहीण आहेस माझी. आणि ते काय स्लीप ओव्हर आहे ते कॅन्सल. दादा प्लीज. कॅन्सल. जा आथो. अरे तिच्या गणिताचाच प्रॉब्लेम आहे ना. टेन्शन घेऊ नको, मी अभ्यास घेतो तिचा. नको, ते राहू दे. दादाने तुझ्यासाठी बिझनेस उघडून दिलाय ना, त्याचं गणित सांभाळ. इंद्रा, तू खरंच खूप लाड करतोयस तिचे. अभ्यासात लक्ष नाहीये तिचं, म्हणून नापास झालीये ती. इंद्रा. अरे काय, कुठे हरवलास? ह्या पुढे मुक्ता गणितात नापास होणार नाही. म्हणजे? आमच्या शाळेचे एक सर आहेत, देशपांडे सर. त्यांनी गणित शिकवलेला एकही विद्यार्थी कधीच गणितात नापास झाला नाही. मी आजच त्यांच्याशी बोलतो मुक्ताच्या ट्युशन बद्दल. डोंट वरी, रिलॅक्स. आई येते का मी? हा सर. हो, माझं बोलणं झालं इंद्राजींशी. हो, मी त्यांची सही घेऊन येते. हो या. नाही, मी वेळेत पोचेन. हो.
घ्या. तू इथेच होय आणि मी तुला घरभर शोधतोय. ऐक ना आई. आई, तू अजूनही त्याच विचारात आहेस? अगं मी तुला मगाशी म्हणालो तू म्हणालास रे मला, पण डोक्यातला विचार जात नाहीयेत माझ्या. आणि एक आई म्हणून मनात जे प्रश्न पडतायत ते पडतातच आहेत. कसले प्रश्न? काही नाही, जाऊ दे. तू काय म्हणत होतास? आई सांग. इंद्रा, माझं काही चुकतंय का रे? आई नाही म्हणजे तुझ्या बाबांच्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर तुम्हाला वाढवायला मी कुठे कमी पडले? म्हणजे माझं काही चुकलंय का? तुझे बाबा गेल्यानंतर उलट तुम्हा तिघांची खूप जास्त काळजी घेतलीये मी. मग हे जास्त काळजी करणं चुकलंय का माझं? तुझे बाबा गेले तेव्हा मी त्यांना आई नको ना, ह्या गोष्टीचा त्रास होतो ना तुला, मग का? आई तू खूप केलंयस आमच्यासाठी आणि आत्ताही करतेस. मग आता नको ना तो विषय, नको त्रास करून घेऊस. इंद्रा, माझ्या पचनी पडत नाहीये हे. आई मी तुला वचन देतोय, असे कुठलेच प्रश्न आता तुला पडणार नाही. आणि मी तुला मगाशी म्हणाल्याप्रमाणे मुक्ताच्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय मला. मी जातोय देशपांडे सरांकडे. सो आता डोळे पूस आणि छान हसून दाखव मला. ए आई, मी वचन देतो तुला, आमच्यापैकी कोणाकडूनच कधीच बाबांच्या नावाला धक्का लागेल असं काहीच होणार नाही. मग आता छान हसून दाखव मला. अगं हस. थँक्यू. मलती. हा, साळगावकर इंद्रजित. विद्यार्थी होता माझा, हुशार होता शाळेत एकदम. बर. आता स्वतःचा व्यवसाय करतो. हो नाही सर, जे काही येतं, जे काही शिकलो ते तुमच्यामुळे सर. माझं असं काहीच नाही त्यात. कसला हँडसम आहे ना तो. एक सेकंड सर. शाळेचे दिवस सर तुमच्यामुळे खूप खूप स्पेशल होते. एक्सक्यूज मी सर, मी जरा आलोच. हो हो. सत्तू, कोणी जरा हँडल कर. तुम्ही चहा टाका. हो. सॉरी सर, जरा फोन. नाही ठीक आहे. साळगावकर, काय काम काढलं? सर, माझी लहान बहीण आहे मुक्ता. मुक्ता नाव आहे तिचं. मुक्ता का? छान नाव. थँक्यू सर. सर, तिच्यासाठी जरा मदत हवी होती तुमची. माझी मदत म्हणजे? ऍक्च्युली गणित थोडं कच्चं आहे सर तिचं, म्हणून तुम्ही जर तिची शिकवणी घेतली असती तर. कसं आहे साळगावकर, मी माझ्या इतक्या वर्षाच्या शिक्षकी पेशामध्ये शिकवणी या मार्गाला कधी गेलोच नाही. जे काय शिकवलं ते शाळेतच. त्यामुळे माफ कर रे मला. हॅलो, सत्तू बोलतोय. अहो, किती वेळ लागणार आहे इंद्राजींना? मला अर्जंटली भेटायचं आहे त्यांना. अहो, इंद्राजी बिझी आहेत, मी बोलतो त्यांच्याशी. हो प्लीज प्लीज. हा हा हा. इंदिरा सर. काय चल. हॅलो. हा, इंदिरा सर खूप बिझी आहेत, ते ऐकत नाही आहेत. तुम्ही नंतर कॉल करा. बाय. अहो ऐका सर प्लीज तुम्ही रागावू नका, पण एक सांगतो सर. सर, मुक्ताला गणित शिकवण्यासाठी इतर कोणाचाच विचार मी करू शकत नाही सर. सर, मी विनंती करतो सर, प्लीज नाही म्हणू नका. मुक्ताला गणित तुम्हीच शिकवा सर, प्लीज. तिची शिकवणी तुम्हीच घ्या आणि हवं तर त्यासाठी जी पण काही फीस असेल ती. नाही, कसं आहे, मी शिक्षणाचं नेहमी दान दिलेलं आहे.
त्याचा व्यापार नाही कधी होऊ दिला. जे काय शिकवलं ते शाळेतच तेवढंच. त्यामुळे माफ कर रे बाबा मला. अहो पण ते म्हणतायत तर घ्या ना शिकवणी. नाही, तुम्ही यात पडू नका. हॅलो सत्तू ये. अहो किती वेळ लागणार आहे इंद्राजींना? आय टॉकिंग टू सर. ओके प्लीज. हा. इंद्रा सर काय फोन कमिंग अर्जंट मॅटर प्लीज. ओके आपल्याला काय बसेल ती बँकवाली बोंबली. सर मुक्ता एकुलती एक बहीण आहे सर माझी. सर तुम्ही तिला शिकवाल तर गणित शिकेल सर. ती चांगले संस्कार होतील तिच्यावर आणि जरा शिस्तही लागेल तिला. सर तुमच्या मुलीसारखी समजा सर तिला आणि शिकवा. तुम्ही सांगाल त्या वेळेला येईल सर ती आणि तुम्ही सांगाल तशी शिकेल. प्लीज नाही म्हणू नका सर. ठीक आहे, पण केवळ तुझ्या आग्रहाखातर आणि माझी मुलगी म्हणालास म्हणून तिला शिकवेन हो. थँक्यू सर. पण एक अट आहे. हा मान्य आहे सर. या शिकवणीचा मी एकही पैसा घेणार नाही. त्या बदल्यात तू एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा. चालेल? मान्य आहे सर. पण सर फीस म्हणून नाही तर काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून तरी. अरे कसली गुरुदक्षिणा? काही नको मला. नाही सर, गुरुदक्षिणा तर मी तुम्हाला देणारच. ती उधार राहिली माझ्या. येतो सर. येस सर. हो यशस्वी हो. इंद्रा ती यापुढे सरांकडे येताना सिगरेट नाही ओढायची. सत्तू चल बस पटकन. किती वेळ लागणार आहे इंद्राजींना? फोन पण घेत नाहीयेत माझा. हॅलो. कुठे भटकतोय? सही घ्यायला इतका वेळ लागतो का? अहो नाही नाही, भटकत नाहीये मी. इंद्राजींसाठीच थांबले. झालंय माझं बोलणं. ते येत आहेत. सही घेतली ना की मी लगेच येईन बँकेत. एक काम धड करता येत नाही तुम्हाला. अहो ती सही घेऊन लवकर बँकेत या. जर का सही नाही मिळाली ना तर तुमची नोकरी गेलीच म्हणून सांगा. इंद्राजी लिस्ट. तुम्ही एकटे? एकटा कशाला? सत्तू आहे ना बाहेर. नाही सत्तू नाहीत. देशपांडेबाई कुठे आहेत? ती कुठे मला का माहित असेल? तुला माहित असेल ना. म्हणजे देशपांडेबाई तुम्हाला भेटले नाहीत? ती कशाला भेटेल मला बिना कामाची? ती इथं बँकेत, मी बाहेर माझ्या झोलमध्ये. उद्या टाळी. ती कशाला? अहो मी तुमची सही घ्यायला देशपांडेबाईंना पाठवलं होतं, पण त्या तुम्हाला भेटल्या नाहीत ना. बसू देत रस्त्यावर भटकत. झाले तुमचे सगळे प्रश्न विचारून? जाऊ मी आता माझ्या कामाला? अहो थांबा ना, काम तर होतच राहिलो. मला आयुष्यावर तुमच्याशी बोलायचं. एक्सक्यूज मी. इकडे फोन काढ. 27 मिस्ड कॉल, एवढे मेसेजेस. अरे तू येडायस का? ती बँकवाली मेसेज करते, कॉल करते, सांगितलं का नाही? अरे मी सकाळपासून तेच तर सांगायचा प्रयत्न करत होतो. तूच गप्पा बोललास. अरे ती आत्ता कुठे?
सॉरी. मी सहसा म्हणत नाही कोणाला, पण माझं खरंच चुकलं. आय एम सॉरी. ते काय कागद सही करायची होती ना? हे धरता का हो प्लीज? हां. एक सेकंड. हा पेन इथे. हां. मी धरते. राहू द्या. आपण सहीचं काय ते उद्या बघू. तुम्ही प्लीज घरी जा आता. आणि पुन्हा एकदा आय एम सॉरी. हॅलो. काय झालं सहीचं? इतकं साधं काम जमत नाही. आणि बँकेत नोकरी हवे. बँकेत नोकरी करायला सर्टिफिकेट नाही, अक्कल लागते, अक्कल. उद्यापासून बँकेत येऊ नका. तुमचं टर्मिनेटर लेटर घरी पाठवून देतो मी. घ्या. ही मुलगी डबा घरीच विसरली. ताई, तुमची छत्री. हॅलो. हा दीपू, अगं तुझी आई म्हणत होती की तू डबा घरीच विसरलीस, त्यामुळे काळजी वाटत होती. जेवलीस का दीपू? अगं ऐकू येते ना? हा जेवले मी बाबा. काय जेवलीस? सँडविच. सँडविच? बरं ठेवू का फोन? हा. पोरीला खोटं सुद्धा बोलता येत नाही. काहीही जेवली नसणार माहिती आहे मला.